तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मृतांमध्ये वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर येथील एका कुटुंबातील 3 जणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। वर्धा जिल्ह्यातील विरुड शिवाराजवळ समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार इथेनॉल घेऊन जाणारा टँकर रस्त्याच्या एका बाजूला उलटल्याने दुसऱ्या बाजूने टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू होती। याच दरम्यान मागून भरधाव आलेल्या मालवाहू आयशर वाहनाने कारला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात कारमधील 4 आणि मालवाहू आयशरमधील 2 अशा एकूण 6 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर येथील एका कुटुंबातील 3 जणांचा समावेश असल्याची माहिती मिळाली असून हे कुटुंब पुण्यावरून परत येत होते। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं। अपघातग्रस्त वाहने हटवण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे। तसेच उलटलेला इथेनॉलचा टँकर हटवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, वर्धा। काल रात्री पुलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये समृद्धी महामार्गावर एक इथेनॉलचा टँकर पलटी झाला होता। तो नागपूरवरून येत होता, त्यामुळे त्या बाजूची जी वाहतूक व्यवस्था आहे ते विस्कळीत झाली होती। दुसऱ्या बाजूने टप्प्याटप्प्याने दोन्ही बाजूची वाहतूक सोडणे सुरू होते। त्या दरम्यान एक कारला मागून आयशर ट्रकने धडक दिली। त्यामध्ये टोटल 6 लोकांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे। त्यामध्ये कारमध्ये 4 सवार होते आणि ट्रकचे 2 सवार हे मृत्युमुखी झाले असं माहिती आहे। सध्या ते इथेनॉलचा टँकर पलटी झाला, त्याला काढण्यासाठी पाठपुरावा चालू आहे। लवकरात लवकर दोन्ही बाजूची व्यवस्था सुरळीत होईल। जे आतापर्यंत माहिती आहे ते 4 जो कारमध्ये मृतक आहे ते सालोडचे राहणार आहेत आणि जो बाकी जो ट्रकचे आहे ते इतर राज्याचे आहे असं माहिती पडते।